सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजची ब्लॉगची सुरुवात मी केली आहे कारण श्रुती म्हणे मी लय दिवसाची करते तुम्ही करा। आमची चालली आहे नाश्त्याची तयारी, पोहे आणि शिरा, कारण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे नाश्त्याला। आम्ही फक्त आमंत्रण नाश्त्याचंच दिलेलं आहे पाहुणे लांबचे नाही जवळचे, घरातलेच आहे। सोना आणि त्यांची वाईफ येणार आहे, कारण लग्नानंतर आम्ही त्यांना बोलवलंच नव्हतं नाश्त्याला। नाही हा चाललं होतं लई दिवसाचं, आज फायनली ठरवलं आपल्याला सगळ्याला बोलवलं नाश्त्यात। लग्न झालं का नवीन जोडप्याला नाश्त्यात बोलवलं। आम्हाला पण बोलवलं होतं, ताईंनी बोलवलं होतं, नानींनी बोलवलं होतं। ज्याचं नवीन लग्न झालेलं असतं त्यांना, सायली त्यांचं झालं तेव्हा पण त्यांना बोलवलं होतं। मी तर नव्हती तेव्हा पण आज त्यांनी बोलवलं होतं। तर आता अस्मिताला आणि सोनाला बोलवायचंय आज, त्याच्यासाठी आज आम्ही शिरा आणि पोहे बनवतोय। आज मस्त आम्ही पातळ शेपूची भाजी केली। सोना त्यांना यायला थोडासा वेळ, तोपर्यंत बाकीचं स्वयंपाक आवरून घेते आणि मग नाश्ता बनवू। इथं गरा वगैरे भाजून ठेवलेला आहे शिऱ्यासाठी। मस्त आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला आहे। सोना ते पण गेले नाश्ता करून, थोडा वेळ बसले, गप्पा वगैरे मारल्या आणि ते पण गेले। आता ना सगळं आवरलं आहे, स्वयंपाक पण झाला आहे आणि मी आले होते रूम झाडण्यासाठी, कारण आमच्या रूममध्ये ना खूप बारीक बारीक असे किडे होत आहेत। फर्निचरमधून असे बारीक बारीक किडे पडत आहेत, ते काही करत नाही, चालत वगैरे पण नाही, फक्त खाली पडलेले असतात। दिवसातून 3 वेळेस जरी रूम झाडली तरी बी ते 10-15 मिनिटात खाली लगेच ते किडे दिसतात आणि ते फक्त आमच्या कपाटाच्या साईडनीच होते। हे बघा, हे असे बारीक बारीक किडे होत आहे। यांनी आता पावडर टाकली तिथं, हे बघा असे छोटे छोटे किडे। लाडू बनवतोय गुळ आणि शेंगदाण्याचे। लाडू बनव बघा काय करते। तब्बल 2 दिवसांनी। 2 दिवसांनी नाही, किती दिवस झाले? अहो परवा पडला तर सकाळी, पण तुम्ही उठलेले नव्हते ना। उन्हाला सांगावं लागेल, आमचे हे उठलेले नाही, आता नको पडू, थोड्या वेळाने पड। काळे होऊन जाईल। मी काळीच आहे। मेरी खूबसूरती का राज, कडक उन्हाळा, कडक उन्हाळा। वहिनी कुठे? वहिनी आराम। तू पण आराम करायला आली? हो, तर मग आपण म्हटलं आमचे हे उन्हात बसले, मग आपण कसं काय सावलीत बसायचं? नवरा उन्हात तर बायको पण उन्हातच पाहिजे, त्याच्यासाठी मी पण आलो। एवढं मोठं स्ट्रगल आहे माझं नवऱ्यासाठी, काही पण। चंपकलाल दिसतंय ना, जेठालाल चंपकलाल गडा। यांना उन्हात तर बसायचे, पण ओढणी वगैरे पांघरून कसं आहे ना, टॅन नाही झालं पाहिजे हात पाय, त्याच्यासाठी हे बरं डोक्यावर तर घेतले आता हातावर ओढणी धरा। चला जेवायला जाते आता, सकाळी नाश्ता केला, मग भूकच नाही लागली, थोडीशी झोप घेतली आता आणि आता जेवण करते। आमच्या दोघींसाठी मस्त चहा टाकला इथं। आज काय पाऊस नाही आला त्याच्यामुळं फ्रेश वाटतंय मस्त।
दिवसभर मस्त कोरडं कोरडं वातावरण. आम्ही चाललोय जांभळं पाडायला. यांची वाटच पाहत होतो. हे आले ते जिन्यावरून खाली येतच नव्हते. तेच म्हटलं आम्हाला जांभळं पाडून द्या. त्यांचं तोंड असं हे झालं एकदम. खाली उतरलं नाही तेच कामं सांगू राहिली. काय काहीतरी आणावं लागतं. बापरे लय मस्त आहे तिथं. जांभळं म्हणले लय टपका नाही तर पण मी असल्यावर काय सगळं सापडतं. तर मम्मीला आम्ही बोलवलंय कॅमेरा धरण्यासाठी, म्हणजे थोडंसं कॉन्टेंट पण शूट होईल ना. बोट खाली धरणाऱ्याची चूक. धरणाऱ्यांची चूक आहे. मग वाव बस बस तेवढेच आता बस झाली. जांभळं पाडले पाहिले. बस बस लय मस्त पडले. चवनले दाखव. त्या तिकडं लई केली सुद्धा. हे ते झुमके काय तो एक झुमका. तो एक झुमका वटेवर नेऊन ठेवी. वटेवर नेऊन ठेवी. वटेवर नेऊन ठेवी. आम्ही दोघे धरू. पण हे धरायचं. मम्मीनं मोबाईल आज धरला होता. नाही का बरोबर धरेल. याचं काय ऐकती हे पोरग लई खोटारडे. मी वर गेले ना मला रोख नाही दिला. काय नाही बोलले नाही माझ्या संग दोघं बी. मी तशीच खाली निघून आले. तुम्ही मी खाली आल्यावर काय बोलायचं इकडे म्हणूनच मी म्हणले कॅमेरा देतो ना असं. नाही नाही मी वर गेले ना माझ्या संग दोघं बोलले नाही. बोलते शायनिंग मारित होते. कोणी म्हणाल काम चालू. जॉब करते ना ते. नाही शायनिंग मारित होते. कोणी म्हणाल काम चालू. पाहिलं गेलं तर पिक्चरच पाहते. बरं खरं सांग मग मीटिंग चालू होती की नव्हती? कोणा संग बोलत होता काय दुसरंच बोलत होता. कामाचं नव्हतं बोलत. मला कळत. मला इंग्लिश जरी बोलता येत नसलं ना पण कळत मला. इंग्लिश कळत तुला? हा खरंच कळत. वा दार चला. अगं तुम्ही दोघं धरा मम्मी. मी काय मम्मी हाताने नका धरू. ते हात धरल्यावर राहिले. त्याच्यात खराब आहे. अगं तू सगळं नको पाडून घेऊन मम्मी. त्याला हलवू ना. फक्त पिकलेले येतील मग खाली. हा काय पाय फक्त पिकेलं झालं पाय. एकच आलं. धरणाऱ्यांची चूक आहे बर का. हे बाय पिकेलच पाय किती मोठं येतो. तुम्ही खायच्या नादात लक्ष द्या ना. लय राडा चालवलाय. आम्ही मागाशी फांटी सुद्धा झेलून घेतली होती. त्याच्यावर रेकॉर्ड होईल ना. तिकडे धर. हा अगं लांब धर ना अशी. झोळीच्या दोन्ही साईडनी पडले. अरे तू श्रुती आहे बाय. तू अशी धरेल माहिती का? पोळ अर्धीच धरेल तू. मग तुझ्या बाजूला पाय केवढी आहे माझ्या बाजूला पाय केवढी पाय बरं. ए भांडण ते गावातले लोक पाहू राहिले. हा बस 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 झाले आजच्या पुरती. पाहू द्या. भावाला का आम्ही दोघं पाडू. तुमच्या भावाला लय काम आहे. हे असं काढून घेतो. थोडा चाकू आणायचा आहे का? धुतल्यावर लई त्यांचं सगळं. नानीची भाऊ परमनंट ड्युटी झालेली आहे बाळा ते धुवायची. गुड्डीचं बाळ 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 ते झालं का नाही चांगलं. आम्ही त्याच्यात अशी हवा पकितो म्हणजे त्याचे खडे खडे निघून जाते तसंच खाऊन घ्यायचं. आम्ही डायरेक्ट मी पाडलेलं चांगलं आहे ना शेवट. अरे त्याच्या खुडून तर घ्या.
डायरेक्ट आम्ही झाडाला तोडलेली फळं खातो. झाडच तोडून घेतो आपण. जीभ दाखव. लड्डू मोठे बाबा. वर पाय लड्डू मोठे बाबा पाय. रिवाला खोकला आला का लड्डू मोठे बाबा म्हणतात. तू जांभळाची साडी घातली, जांभूळ घातली. जांभळा कलर नाही ना, निळा कलर. अरे हा जांभळा नाही, जांभूळ. तुझ्या हातातली साडी सेम दिसू राहिली. चला, खूप सारे जांभळं खाऊन झालेले. आता एवढे उरले ते उद्या खाऊ. आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आज आम्ही दुपारी लेट जेवलो, त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच एवढी भूक नाही आहे. तर आम्ही आज फक्त पिठलं आणि चपाती करणार आहे. कोणा तर मग स्वयंपाकाची तयारी करते. हे बघा, मस्त पिठलं बनवलं इथं. बसतोय जेवायला सगळे. त्यांना दोघांना काही भूक नाही आज. आत्ताच बाळाकडून आलेलो आहे. थोडा वेळ बसलो होतो, गप्पा वगैरे मारल्या आणि आता झोपायला आलेलो आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.